शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला सकाळची सुरुवात झालेली आहे. त्याच्या आधी आता इथे ना मी घेतलेले आहे भुईमुगाच्या शेंगा भाजायला. आता तुम्ही म्हणाल रोजच भुईमुगाच्या शेंगा भाजताना दाखवते. कारण काय ना मी सांगितलेलं आहे का माझ्या शेतातला भुईमुग आता काढण्यासाठी तयारच झालेला आहे. आता 2-4 दिवसांनी आम्ही ना भुईमुग काढणारच आहे. त्याचा पण तुम्हाला मोठा व्हिडिओ येईल भुईमुग काढायचा. आणि आता इथे म्हटलं चला पहिल्यांदा शेंगा भाजून घेते. आणि कोणी ना कोणी येतच राहतं आमच्याकडे, मग थोड्याफार शेंगा भाजून ठेवला का मग त्यांना पटकन देता येतात. आता इथे ना माझ्या मिस्टरांचे मित्र येतात, त्यांनी ना शेतामध्ये ना जांभळीचं झाड लावलेलं आहे. आणि त्यांनी ना माझ्यासाठी बघा हे जांभळं आणून दिले, झाडाचे तोडून आणले. आता ते विकायला घेऊन जातात रोजच. आणि आता स्वच्छ असे मी मस्त जांभळं धुवून घेतले इथे आणि आता खाते. कारण का जांभूळ हे ना वर्षानच येतं आणि ते खायलाच पाहिजे. ते खूप म्हणजे खूप गुणकारी आहे जांभूळ. चला इथे जांभळं वगैरे खाल्ले. हे बघा आणि एवढे छान काळे काळे आहे आणि सुंदर पण आहे आणि गोड पण आहे. त्याच्यानंतर आता मी गावाला आहे ना, तर तेव्हापासून मी ना रोज झाडांना आहे ना संध्याकाळचे पाणी देत असते. आता इथे बघू शकता सकाळीच मला ना वेळ भेटत नाही, तर मी संध्याकाळी ना मोटर चालू करून झाडांना पाणी देते. आणि चेनी गुलाब तुम्ही बघू शकता एवढा सुंदर फुललेला आहे ना. चेनी गुलाबाला एवढे सुंदर असे फुलं आलेले आहे. चला त्याच्यानंतर आहे ना मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं का झाडाचे आंबे तोडून आणलेले म्हणजे कैऱ्या तोडून आणलेले आहे आणि त्या कैऱ्या आहे ना म्हणजे लोणच्यासाठी त्या एक दिवस मी पाण्यामध्ये ठेवल्या त्या. आणि आंबा आहे ना म्हणजे तो पिवळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवायचा. त्याच्यानंतर इथे आंबे छान असे ना पाण्यातून काढले आणि ते कोरडे करून घेतले, पुसून घेतले. आता इथे ना आंबा कापायचं काम चालू आहे. आमचाच हा आडकीता आहे घरचा. आता सगळ्यांसाठी आंबे कापायचे, माझे वेगळे, पुतण्याचे वेगळे, जावेचे वेगळे, असे प्रत्येकाला आंबे कापायचे. आंबे वगैरे कापून घेतले. कैऱ्या पण सुकट टाकायच्या एक दिवसासाठी. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी चला आता इथे मी काही ना मोगऱ्याचे फुलं आणले, काही ना जास्वंदीचे फुलं आणले. आणि माझ्या घरात अजून आहे ना मंदिर नाही बरं का, देवांसाठी देवारा नाही आहे, तर मी असंच इथं देव ठेवलेले, स्वामींची मूर्ती वगैरे, महालक्ष्मीचा फोटो ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे बघू शकता. त्याच्यानंतर आहे ना आता इथे आदर पेटवलेला आहे. आदर म्हणजे आहे ना याच्यावर हे पेटवल्यानंतर आहे ना हे भुस्सा असा म्हणजे एकदम अशी माती भुसभुशीत होते ना, त्याच्यावरती आपल्याला याच्यावरती ना भाताचं रोप पेरायचं म्हणजे ते आहे ना लवकर असं उपटल्या जातं. त्याला आदर पेटवणे किंवा आदर भुजणे असं म्हणतात. चला इथेच एंड करते. बाय.